So welcome to my first story time video. अभी मजा आएगा ना भिड़ो. ही स्टोरी माझी तवाची आहे जेव्हा मी 4th स्टँडर्ड मध्ये होतो. तर झालं असं होतं की मी जेव्हा 4थीत होतो तेव्हा नवरात्रीचं टायमिंग चालू होतं आणि खाली सगळं असं डान्स कॉम्पिटिशन होतं आमच्या स्कूलमध्ये. तर मला डान्स करायला आवडतो, त्यामुळे काय झालं, माझा हिस्ट्रीचा होमवर्क कम्प्लीट नव्हता पहिली गोष्ट तर. आणि त्यामुळं आमच्या मॅमनी, आमची जी मॅम होती हिस्ट्रीची, लय म्हणजे लय बेकार होती, लय बेकार होती. तर आपण तिला या स्टोरीमध्ये नाव देऊ कोमल भाभी, कारण की दिसत पण तशाच होत्या, फक्त जरा सावळ्या होत्या. तर झालं असं होतं की होमवर्क केला नव्हता म्हणून मला त्यांनी सोडलंच नाही. इतकं वाईट वाटलं, मी इतकं रडायला लागलो तेव्हा चौथीत, सगळी पोरं रडायला लागली. आणि एक वेळ अशी आली की ते मला म्हणले तुला मी सोडणारच नाही, बाकी सगळ्या पोरांना सोडलं. आणि तेव्हा मी माझा स्टीलचा कंपास घेतला, त्यांच्या डोक्यात घातला. खरी गोष्ट आहे. बड़ा हरामी हो बेटा. आणि जेव्हा मी तो कंपास त्यांच्या डोक्यात मारला तेव्हा त्या अंगात आलेगत करायला लागली, इकडं तिकडं पळायला लागली असं डोकं धरून. मला काय कळणार झाले करू काय. पहिली गोष्ट तर मी कंपास घातलाय डोक्यात, मेंदू बिंदू गेला म्हणजे माझ्या डोक्यावर यायचं परत सगळं, त्यामुळे माझी लई फाटली होती. आणि हे सगळं रामायण होत असताना आमच्या प्रिन्सिपल मॅडम मागणं आले. मॅडम माझ्याकडे बघते, मी मॅडमकडे बघतोय. मैंने उसको इतना देखा जितना देखा जा सकता था, लेकिन फिर भी 2 आंखों से कितना देखा जा सकता था. हिस्ट्रीची मॅडम डोक्याला हात लावून इकडे तिकडे पळते या, कुणाचा कोणालाच ताळमेळ नाही. मला हसू आवरण नाही, तिकडं मॅडमला हसू आवरण झालंय. माझा कंपास प्रिन्सिपल मॅडमच्या पायात पडलाय, मॅडम कंपासकडे बघून माझ्याकडे बघते, हसते. अरे चाललंय काय, कोणालाच काय. आणि ही सगळी जी गोष्ट आहे ही मॅडमला मी रडत सांगितलं की मला खाली पाठवलं नाही. तेव्हा मॅडमने सांगितलं की यानं होमवर्क केला नव्हता म्हणून मी ह्याला खाली पाठवलं नाही. तर पहिल्यांदा मॅडमने माझ्या कानाखाली मारली, नंतर त्या मॅडमला वराडल्या की ह्याला सोडलं का नाही. त्यामुळे एवढं सगळं रामायण झालं. नंतर खाली गेलो तर स्कूलचं टायमिंग संपलं होतं. धड नशिबात ती पण नाही, ही पण नाही, बोलणी खाल्ली ती वेगळंच. त्यानंतर त्या शिक्षकचं कधी मी तोंडच बघितलं नाही. त्यानंतर त्या मॅडमचं मी कधी आयुष्यात तोंड बघितलं नाही, आम्हाला बघायचं पण नाही. तर हा सगळा कांड झाला होता माझ्यासोबत. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. सी यू अगेन.